16 धावा स्कोअरमध्ये ते आपल्या पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. नक्कीच बॉलिंग आमचा हा चेंडू नक्कीच दिशाभूल चेंडू पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्या 17 होते पाहायला मिळते. या अतिरिक्त धावा आता कुठेतरी बॅटिंग लाईनला गरजेच्या असतील, कारण जखडून ठेवण्यात यशस्वी ठरलेले गोलंदाज मोठमोठ्या विकेट पार पाडल्या. पुन्हा गोलंदाज नवीन येतात, जरा बॉलिंग लाईन मध्ये त्यांना गडबड पाहायला मिळते. यावेळी सुरेख चेंडू होता, काढल्यानंतर चेंडू खाली जायला गोलंदाज भरत तिथे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना कुठेतरी न समजलेला चेंडू पाहायला मिळते आणि एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धावने चौथा षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट बॉल होता, नक्कीच पूल केलाय. लांबचा दुसरा चेंडू जातो, शंभरच्या त्याच्या पाठी धावेल तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण गेले. मार्गस्थ असताना केवळ 21 धावा या स्कोर वर त्याला पाहायला मिळतात. ते टीम राजमुद्रा रायडर्स. या फुलन चेंडू आता देताना आपल्याला पाहायला मिळालेला गोलंदाज आनंद चव्हाण. यावेळी नक्कीच गुंड्यात बोलतात ना मराठीमध्ये, अगदी गुंड्यामध्ये ठेवलं, कारण मागील बॉलचा विचार केला असता आपल्याला पाहायला मिळतात. खराब फेकी झाली होती, परंतु हा कमबॅक आमचा. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. नक्कीच बॅक टू बॅक सातत्य गोलंदाज आनंदने प्रभावित करतो. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, पहिलं सीझन खेळत असेल असं पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू या षटकांमधील. यावेळी सुरेख फटका आहे, लांबच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक धावतायत, जज करतात, पकडतील, फेकतील, तोपर्यंत चुकून घेतात. 2 धावा पूर्ण केले. 2 धावेने स्कोअरबोर्ड पुढे. चौथं षटक समाप्तीनंतर 23 धावा